बायकोचं लग्न अगोदरचं लफडं समजलं आणि याच लफड्यामुळे नवरा, 2 लहान मुलं आणि स्वतः बायको अतिशय भयंकर अवस्थेत आढळले। 2 लहान मुलांची नवरा बायकोची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला। त्यांची एवढी भयंकर अवस्था नेमकं कोणी केली, चला ते पाहूया। तारीख 3 ऑक्टोबर 2024, त्या दिवशी वार होता गुरुवार। अमेठी जिल्ह्यातील भवानी चौकामध्ये नवरात्री निमित्ताने यात्रा चालू होती। साधारणतः संध्याकाळी 6:30ची वेळ होती। त्यावेळेस सर्व लोक दुर्गा पूजामध्ये व्यस्त होते। त्याच वेळेस जोरामध्ये फटाके वाजल्याचा आवाज आला, परंतु लोकांना वाटलं यात्रा आहे त्यामुळे कुठेतरी फटाके वाजले असतील। त्यामुळे सर्वांचं लक्ष वरती आकाशाकडे गेलं, परंतु आकाशामध्ये फटाके फोडल्यासारखं काहीच दिसलं नाही। तेव्हा यात्रेमधील एक जण जोरात ओरडला। हा सर्व आवाज अवस्थीच्या घरामधून आलाय। यात्रेमध्ये असलेले काही लोक अवस्थी घराकडे धावत गेले। तेव्हा लोकांना घराच्या अंगणामध्ये 4 व्यक्ती दिसल्या। 34 वर्षीय सुनील कुमार, 30 वर्षीय पत्नी पूनम भारती, 5 वर्षाची स्मृती आणि 1.5 वर्षाची समीक्षा। दोघंही निश्चित पडले होते, अंगावरती जखमा होत्या। आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये रवाना केले। तोपर्यंत मात्र खूप उशीर झाला होता। या चौघांचाही मृत्यू झालेला होता। डॉक्टरांनी पाहिलं तर डॉक्टरांनाही धक्का बसला। नवरा बायको आणि 2 लहान चिमुरडे या चौघांनाही गोळ्या लागलेल्या होत्या। ऐन सणाच्या दिवशी एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या झाल्यामुळे ही घटना ब्रेकिंग न्यूज ठरली। सुनील कुमार यांचं कुटुंब दलित समाजातून येत असल्यामुळे त्या कुटुंबाबरोबर नेमकं काय घडलं याची ही चर्चा सुरू झाली। या घटनेचा पोलीस तपास सुरू झाला आणि समोर आली ती धक्कादायक माहिती। या सर्व घटनेची पोलिसांना लिंक लागली एका स्टेटस पासून एका FIR पर्यंत। अमेठीसह पूर्ण देशाला हादरून टाकणारी ही घटना। शिक्षक असलेले सुनील कुमार यांची एक चांगली व्यक्ती म्हणून त्या भागामध्ये ओळख होती। याशिवाय शाळेमध्ये एक चांगले शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते। सणाच्या दिवशी हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेचा शोध सुरू केला। पोलिसांना अगोदर वाटलं घरामध्ये चोरीच्या उद्देशाने यांची हत्या झाली असावी, परंतु घरामध्ये पाहिलं तर काही चोरीला गेलं नव्हतं। त्यामुळे या कुटुंबाबरोबर नेमकं काय घडलं हे शोधणं महत्त्वाचं होतं। त्यामुळे लगेचच UP पोलिसांकडून 5 स्पेशल टीम तयार करण्यात आल्या। या कुटुंबाचं मृत्यूचं कारण आणि खुनी शोधण्याची मोहीम सुरू झाली आणि पोलिसांना तपासामध्ये आढळली एक धक्कादायक माहिती। 18 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील रायबरेली पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकाची पत्नी पूनम भारती हिने एका व्यक्तीविरुद्ध एक FIR दाखल केली होती। चंदन वर्मा नावाचा व्यक्ती आपल्याला नेहमी त्रास देत असून त्यांनी आपल्या कुटुंबाला देखील शिवीगाळ केली आणि याशिवाय त्यांनी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। आमच्या कुटुंबाबरोबर काही झालं तर याचा संपूर्ण जबाबदार चंदन वर्मा हा असेल, असं त्या FIR मध्ये लिहिलेलं होतं। जेव्हा पोलिसांना या FIR बद्दल समजलं तेव्हा पोलिसांनी चंदन वर्मापर्यंत पोहोचण्यासाठी चंदन वर्मा, पूनम भारती आणि सुनील कुमार यांची पूर्ण हिस्ट्री काढली आणि समोर आली ती धक्कादायक माहिती। पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पेशाने शिक्षक असलेले सुनील कुमार यांना 2020 मध्ये अमेठीमधील एका शाळेमध्ये नोकरी मिळाली। या अगोदर सुनील कुमार पोलीस शिपाई म्हणून काम करायचे। 2016 मध्ये सुनील कुमारचं लग्न पूनम भारतीबरोबर झालं। त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं, पण सुनीलला पूनमच्या अफेअरबद्दल समजलं। पूनम आणि सुनीलने जेव्हा रायबरेलीमध्ये घर घेतलं तेव्हा त्याच भागामध्ये चंदन वर्मा राहायचा। दोघांची घरं जवळजवळ असल्यानं चंदन आणि सुनीलची ओळख झाली। त्यामुळे चंदन वर्माचं सुनीलच्या घरी येणं जाणं वाढलं आणि त्याच्यातूनच पूनम आणि चंदन वर्माची जवळकी वाढली। दोघांची कॉल व्हायचे, चॅटिंग व्हायची। पण सुनीलला एके दिवशी या दोघांच्या अफेअरबद्दल समजलं। त्यामुळे सुनील आणि पूनममध्ये वारंवार भांडणे व्हायची। त्यानंतर पूनमनी पती सुनीलला सांगितलं, मी आता चंदनशी बोलणं बंद केलं आहे, मला माझी चूक समजली। पूनम आणि सुनीलचं नातं पुन्हा सुरळीत व्हायला लागलं। पण इकडे पूनमनी बोलणं बंद केल्यामुळे चंदनचा राग अनावर्ती झाला होता। चंदन पूनमला सारखा कॉल करायचा, भेटायला ये अशी सारखी मागणी करायचा। पण पूनमनं चंदन बरोबरचं संपूर्ण नातं संपवलं होतं। मग आला 18 ऑगस्ट 2024चा दिवस। पूनम आपल्या 5 वर्ष मुलीला रायबरेलीमधील हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली होती। तेव्हा तिला वाटेमध्ये चंदन वर्मा भेटला। चंदन वर्मा पूनमला म्हणला, तू माझ्याबरोबर राहा, मला तुझ्याशिवाय करमत नाही, नवऱ्याला सोडून दे। परंतु त्यावेळेस पूनमने चंदनला क्लिअरच सांगितलं, आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही। त्यावेळेस मात्र चंदनने पूनमला धमकी दिली, मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या नवऱ्यालाही सोडणार नाही। रस्त्यामध्ये पूनम बरोबर जे घडलं ने पती सुनीलला याबाबत माहिती दिली। त्यामुळे दोघा नवरा बायकोने चंदन विरोधात पोलिसांमध्ये FIR दाखल केली। FIR दाखल केल्यामुळे
चंदनला पोलिसांनी ताब्यात घेतलं। इकडे आता सुनील आणि पूनमला वाटलं सर्व प्रकरण संपलं, आता कशाची भीती नाही। पण खरी सुरुवात इथूनच झाली। पूनमने आपल्या विरुद्ध तक्रार केली म्हणून चंदनच्या मनामध्ये राग भरला होता। चंदनला 3 दिवसांनी जामीन मिळाली आणि तो जामीनवरती बाहेर आला। जेलमधून बाहेर आल्यानंतर चंदन काही दिवस गायब झाला आणि पुन्हा तो पूनमला कॉल करून धमकी देऊ लागला। एवढंच नाही तर 2 ऑक्टोबरला चंदननी आपल्या व्हॉट्सअपवरती एक स्टेटस ठेवलं होतं। त्या स्टेटसमध्ये लिहिलं होतं 5 लोक लवकरच मरणार आहेत। परंतु त्यांनी ठेवलेलं स्टेटस आणि त्याचं टार्गेट कोणाच्याही लक्षात आलं नाही। या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी चंदनचा शोध सुरू केला। 4 ऑक्टोबरला चंदनला पोलिसांनी नोएडाच्या एका टोल प्लाझा जवळून ताब्यात घेतले। तो नेपाळ मार्गे भारताची बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता। चंदनला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यांनी गुन्हा कबूल केला। त्याने पोलिसांना सांगितलं पूनम आणि त्याचा अफेअर होतं, परंतु तिचा पती सुनील याला आमच्या अफेअरबद्दल समजलं आणि त्यामुळे आमचं नातं तुटलं होतं आणि हे मला सहन झालं नाही। नवरा बायकोबरोबरच त्यांनी 2 लहान चिमुरडेला देखील गोळी घालून हत्या केली। पूनम आणि चंदन वर्माचं अफेअर थांबलं होतं, परंतु चंदन वर्मा एकतर्फी प्रेम करत होता आणि त्या एकतर्फी प्रेमामधून हे सर्व भयंकर कांड घडलं।